पुण्यातल्या कॅम्प बर्गरचे दरवाजे बंद झालेत कायमचे. तुकाराम मुंडे यांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. कॅम्प बर्गर जे एवढं फेमस होतं, पुण्यातला एकही व्यक्ती असा नसेल की त्याने तिथलं बर्गर खाल्लं नसेल. परंतु असं काय झालं की डायरेक्ट बर्गरचा परवाना रद्द करण्यात आला. या घटनेची इन्स्टाईट स्टोरी पूर्णपणे जाणून घेऊया. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, घटनेची या सुरुवात होते पुणे येथील बर्गर किंग मध्ये. दोन तरुणी बर्गर खायला गेल्या होत्या. त्यांनी बर्गर घेतला. बर्गर घेतल्यानंतर त्या खात असताना त्यांना त्या बर्गर मध्ये एक झुरळ आढळला. त्यानंतर त्यांनी त्याची टेस्ट करून बघितली तर त्याची टेस्ट त्यांना आंबट आली. आंबट टेस्ट आल्यानंतर त्यांनी तिथं चौकशी करायला सुरुवात केली किंवा कस्टमरने ज्यावेळेस जिथे काही सर्व करायला वेटर होते त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे लोक येत नव्हते. कारण गोष्ट हेच की त्यांना धंदा एवढा आहे, त्यांच्याकडे लोक एवढे जातात की 2-2 तास रांगात उभा टाकतात, पण त्यांचा तो बर्गरच खायचा असतो लोकांना. परंतु आता ही गोष्ट इतकी क्षुल्लक राहिली नव्हती. त्यानंतर त्या तरुणीने काउंटरवर बसलेला त्यांचा मालकही होता यालाही क्वेश्चन विचारायला सुरुवात केली, परंतु त्यानेही उत्तर नाही दिले. तोही पळून गेला. परंतु आता भिण्याची गरज नव्हती, कारण हा महाराष्ट्र बदललाय, हा देश बदललाय. कारण एफडीएचा आयुक्त तुकाराम मुंडे सारखा इमानदार माणूस झालाय. आणि आता त्यामुळे मग त्या तरुणीने काय केलं माहितीये? त्या तरुणीने डायरेक्ट जे आहे ते तिथल्या पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस त्यांच्याकडे आली. अखेर त्या तरुणीकडे फुटेज आणि त्या सगळ्या व्हिडिओज वगैरे होत्या आणि त्यांच्याकडे फूड सॅम्पलही होतं. परंतु त्या फूड सॅम्पल मध्ये जे काही घाण सापडली होती ते फूड सॅम्पल त्यांना जमा करता येत नव्हतं, कारण शनिवार रविवार मदत आला. त्यामुळे त्यांनी फक्त कंप्लेंट केली. त्यानंतर एफडीएच्या टीमने त्यांना सांगितलं, त्यांनी लेखी अर्ज दिला आणि ही बातमी तुकाराम मुंडे यांच्याकडे गेली. सोमवारी तिसऱ्याच दिवशी लगेच तुकाराम मुंडे टीम तिथे हजर झाली आणि हजर झाल्यानंतर त्यांनी जवळपास सगळीकडे इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यानंतर त्यांना तिथे घाण आढळली, झुरळ आढळले, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आढळल्या आणि त्यामुळे त्यांनी ते बर्गरचं लायसन बंद करून टाकलं. तुकाराम मुंडे हा माणूस कधीही न झुकणारा माणूस, कधीही न वाकणारा माणूस. त्याने ज्या पद्धतीने ऍक्शन घेतली आणि पुण्यातलं ते सगळ्यात मोठं फेमस बर्गर किंगचं दुकान बंद. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.